हे पाणी गरम करून घेतले आणि मी गरम करूनच वाटते, म्हणजे थंडी तर पीठ फर्मेट होत नाही. तर मी गरम पाणी करूनच भिजवलं होतं आणि गरम पाणी करूनच वाटलं होतं. तर बघू आपण उद्या कसं पीठ फर्मेट होतं की नाही आपलं. मध्ये थोडा सोडा टाकते मी, मीठ बनवायच्या वेळेस टाकते. तुम्ही जर पिठातच टाकत असेल तर टाकू शकता, पण मी बनवायच्या वेळेस टाकते. थोडासा काहीतरी थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा. छान फर्मेट होईल पीठ, कारण की थंडीचं पीठ बघा फर्मेट होत नाही पटकन. पण मग मी इथे गरम पाणी वगैरे करूनच भिजवलं होतं आणि उन्हात ठेवलं होतं. आणि आता छान गरम पाणी करूनच मी बारीक केलं. तर छान असं एकाच डायरेक्शनने ना व्यवस्थित एकदम फेटून घ्यायचं. थोडंसं फ्लपी होतं ते लगेच, म्हणजे थोड्या प्रमाणात ते फ्लपी दिसतं आणि दुसऱ्या दिवशी छान फर्मेट होतं. बघू आपण आता. छान एका डायरेक्शनने असा डब्बा आहे आणि त्यात पीठ हे एवढ्या प्रमाणात आहे. उद्या दिवसभर डोसेच चालणार आहे आमच्या घरात. आम्हाला आवडतात, म्हणजे मेन आयुष्यच असणार आहे खायला. मिस्टरांचा उपवास असतो आणि ते फक्त नाश्त्यालाच खातात, त्यांना जेवणात परत संध्याकाळी नाही. तसं आम्ही एकदा केलं ना, आम्ही दिवसभर चालवतो. आणि हे डब्याला मस्त छान आपण पॅक करून ठेवू मस्त छान. त्याला थंडी नाही वाजली पाहिजे. तर आपण याला मस्त कपडे घालून घेऊ, थंडी नाही वाजली पाहिजे. कारण तर बघू शकता मस्त मी त्याला कपडे वगैरे घालून घेतले आणि आपण हे असं उभेला ठेवून देऊ, म्हणजे गरम ठिकाणी असलं ना तर ते छान होऊन जाईल. आणि मग उद्या बघेल मी, म्हणजे तुम्हाला दाखवेल आपलं पीठ फर्मेट झालं की नाही. आणि संध्याकाळची सगळी कामं झालेली आहे, जेवण वगैरे पण झालेलं आहे. आता जे मी डोस्याचं पीठ बारीक केलंय ना, तर त्याची मला भांडी घासायची. तर तेवढी भांडी घासून घेते. थोडंसं किचन राहिले ते क्लीन करायचं, तेवढं क्लीन करून घेते. आणि हे आणि मला डोसे खूप आवडतात, माझा फेवरेट नाश्ता आहे डोसे.